नमस्कार मंडळी, तुमचं अदिती किचन रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा। तर बिना कोणतेही कांदा टोमॅटो न वापरता आपण अशी रश्श्याची झणझणीत चविष्ट भाजी बनवलेली आहे, फक्त शेंगदाण्याच्या कुटापासून। तर खायला एकदम अप्रतिम लागते। चव तर बघायला गेलं तर एकदम अशी छान प्रकारे कमी साहित्यामध्ये 5 मिनिटात तयार होण्याची। चला तर मग मी रेसिपी तुम्हाला सांगते। इथे मध्यम आकाराचे मी 3 वांगे घेतलेले आहेत। अगोदर आपल्याला वांग्याचे देठ आणि काटे काढून घ्यायचे छान प्रकारे। वांगे बघायचे किडके वगैरे काय आहेत का। पावसाळ्याची खूप वांग्यामध्ये आळ्या होतात, त्याच्यामुळे वांगे अगोदर कट करून बघायचे कसे आहेत, खराब चांगले। तुम्ही पण अशीच बनवता का रेसिपी? खराब वांगे साईडला काढून घ्यायचेत आपल्याला। खोबरं पेस्ट कोणती न वापरता मी झणझणीत अशी रश्श्याची भाजी बनवून दाखवत आहे तुम्हाला। इथे सर्व वांगे आपले कट करून झालेले आहेत। थोडंसं वांग्याला आपण मीठ लावून घेऊया। स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे, वांगे काळे नाही पडणार। स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले तिथं वांगे। थोडंसं मीठ टाकून घेते। छान प्रकारे वांग्याला मीठ लावून घ्यायचे आपल्याला। एका बाउलमध्ये मी वाटीमध्ये मसाले काढून घेते। इथं वांग्याचा मसाला स्पेशल घेतलेला आहे मी। पूर्ण मसाले आपल्याला घ्यायचे। पूर्ण मसाले मी एका डब्यामध्ये घेते आहे काढून। आता मी गॅसवरती कढई ठेवते गरम होण्यासाठी। आपली कढई छान प्रकारे गरम झालेली आहे। आता आपण पळीभर तेल टाकून घेऊया। आपलं तेल गरम झालं की आधी वांगे तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे, कारण का नंतर शिजायला सोपे जातील आणि तळल्याने पण टेस्ट वाढते वांग्याची। 5-10 मिनिटं आपल्याला वांगे अशी छान प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे मंद आचेवर। 5 मिनिटं झाकून ठेवूया। बघा आपले वांगे किती मस्त तळलेले आहे तेलामध्ये, मऊसूत थोडे थोडे झाले ना। आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे।
मी इथे प्लेटमध्ये वांगे काढून घेतलेले आहेत, छान प्रकारे तळलेले आहेत. आता मी एक पळी तेल टाकून घेत आहे कढईमध्ये भाजीसाठी फोडणीला. छान प्रकारे तेल गरम झाले की थोडेसे मोहरी जिरे टाकून घ्यायचे. मोहरी जिरे तडतडले की तो मसाला पण टाकून घ्यायचा आपल्याला. पूर्ण मसाला पण टाकून घेतला आहे. मी त्या अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे, रेडीमेडच पेस्ट आहे. ती पण पूर्ण कालून घेऊया आपण. बघा किती मस्त मसाल्याला तेल सुटले आपल्या. 5 मिनिटं असंच मंद आचेवर मसाले आपण तेल सुटजोस्तर शिजून घेऊया. इथं वांगे टाकलेत मी, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलाय. कोणतेही वाटण न वापरता मी वांग्याची भाजी बनवलेली आहे. 2 माणसासाठी पुरेशी आहे ही भाजी. थोडंसं पाणी टाकले. इथं कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेतलेली. बघा वांग्याच्या भाजीला तरी किती छान आली आहे. तेल किती मस्त सुटले आपल्या भाजीला. मंद आचेवर आपण वांग्याची भाजी शिजून घ्यायची आहे. छान प्रकारे आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे, गरमागरम तयार झालेली आहे. मैत्रिणी, तुम्हाला माझी वांग्याची भाजी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा ना. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.